झाले. या गडावर आतापर्यंत आमचा कोणी भक्त आला नाही. आज माझ्या नेत्रासमोर माझा भक्त म्हणून उभा राहत असशील. मंगलमय शिवालय मुखातील शब्द मुखात भक्त म्हणून तुझ्या समोर नतमस्तक होण्यासाठी आलो. देव तत्वाचं अस्तित्व मिटविण्यासाठी आलो. लोकांच्या ठिकाणी होणारी तुमची देव त्यांची भक्ती याच्या पुढे बंद व्हायला नाही. अरे आम्ही देवता झटतोय ते भक्तांसाठी. आणि या विश्वातील चिरकाल भक्त देवातील भक्त आणि भक्तातील देव भक्ता व देवतांची भक्ती करताय म्हणून देवतांचं अस्तित्व वाढतंय. तर आम्ही देवतांना मिळतोय म्हणून देवतांची शक्ती वाढते. आणि त्याचं प्राबल्य म्हणून या भक्तांच्या इच्छा आम्ही पूर्ण करतोय. या गडावर आतापर्यंत कुणी भक्त आला नाही. पण त्या भक्ताची माझ प्रतीक्षा असताना आपली पावलं पडेल ती भक्ती बंद करण्यासाठी तुमच्या शब्दवान बोलले. देवातील भक्त आणि भक्तातील देव केवळ भक्त केवळ भव्य गव्याचा येतात. त्याचा अविर्भाव तो देताय. त्याच्यामुळे देवतांची मला शक्ती वाटते. हीच शक्ती समूळ मला नष्ट करायची आहे. समस्त मृत्यूला तुमच्या ठिकाणी दानव तत्व प्रस्थापित करायचं. देवतांनी तुझा अपराध केलाय म्हणून या देवतांची तू भक्ती बंद करतोयस. याच्या मुळाची कारण काय कारण? प्रत्येक वेळी कपटाचा आचरण करून या देवतांनी दैवाचा समोनाश केला. या दैवाची एक निष्ठतेने देवतांची भक्ती करत होता. मृत्यूच्या वेळी पण ठेविला आणि तो परत मुली मला मान्य नाही. कारण याला एक कारण आहे. तुम्ही स्वार्थानं वरवटला. भक्ती करत असताना स्वार्थी भावना मनाच्या ठिकाणी तुमच्या निर्माण झाली. आणि त्या स्वार्थापोटी देवतांची तुम्ही भक्ती केला. पण या विश्वाचा नियम आहे. जो या विश्वात प्राणी मात्र जन्माला आलाय त्या प्रत्येकाचा एक ना एक दिवस शेवटच आहे. मग अमर आणि अजिंक्य वरदान तुम्हा देवतांनी दिल्यानंतर शब्द मरणासाठी ठेवलाय. या देवतांनी अधर्माचा काय केला? एकच अमृतत्वाचं वरदान देतेवेळी किंवा भक्ती प्राबल्याच्या जोरावर भक्ती आणि तपश्चर्या कुठपर्यंत धनवंती केली याचं श्रेय तुम्ही पडायला किंवा अर्थात ठेवता असं माझं मत आहे. मुळीच नाही. तुम्ही केलेल्या भक्तीचं श्रेय म्हणून जर का अमर आणि अजिंक्य वरदान तुम्हाला दिलं. अमर आणि अजिंक्य वरदान दिल्यानंतर तुम्हाला वेदा मर्यादा घालून दिल्या. आणि या वेदा मर्यादांचं जर का तुम्ही उल्लंघन केलं असाल तरच तुम्हाला मरण येईल. मग मला सांगा अमर आणि अजिंक्य वरदान मिळाल्यानंतर त्याच वेदा मर्यादांचं उल्लंघन करावं असं तुम्हाला दानवांना तरी का वाटतं? याच्या मुळाची कारण तुम्ही पण काय ठेवता. या देवाच्या भक्तांना त्रास दिला तर तुझा मृत्यू. बरोबर आहे. या देवाच्या भक्तांना त्रास दिला तर तुझा मृत्यू. सत्य आहे. मग तुम्ही तुमच्या भक्तांचं अस्तित्व मिटविण्यासाठी आम्ही पुढे जाणार हे ठाऊक असल्यावर तुम्ही पण ठेवता. बरोबर आहे. चला कुणी कुणाची भक्ती करावी त्याचा प्रश्न आहे. म्हटल्यानंतर जर का तुम्ही प्रत्येक वेळी मृत्यूच्या अगोदर त्यांचा पण ठेवत असाल तर तुमच्या देव तत्वापेक्षा आसुरी तत्व श्रेष्ठ असं म्हणावं लागेल. तुझ्या मतानं श्रेष्ठ असेलही पण जिथं तुम्ही दानव चुकताय स्वतःचं मरण स्वतःच्या हाती असताना सुद्धा ते तुम्हाला चुकवता आलं नाही म्हणजे तुम्ही कुठंतरी कमी पडताय. या देवतांचा दोष मुळीच नाही. देवता केवळ तुमच्या मुखातील देवतांचा शब्द की देणारा त्या देवता होईल. भेटेवेळी तर आमचं राखून तुम्ही
त्यांची सत्व परीक्षा घेऊन नंतरच त्यांना दर्शन दिलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट जर का मिळवायची असेल तर काहीतरी आधी गमवावं लागतं. आणि आम्ही देव आम्हाला मर्यादा आहे आणि ती मर्यादेची चौकट आम्ही कधीही ओलांडून जाऊ शकत नाही. जिवंत उदाहरण तुला द्यायचं झालं तर नाही. ज्यावेळी भस्मासूर दैत्य मारला गेला त्यानं शिव शंभू महादेवांकडून अमर आणि अजिंक्य वरदान प्राप्त केलं. सत्य आहे ना? अमर आणि अजिंक्य वरदान प्राप्त केल्यानंतर त्याच्यावर भोलेनाथांनी त्याला वरदान दिले म्हणे देवा मी जिथं हात ठेवेल त्या प्रत्येकाचा भस्म झाला पाहिजे. भोलेनाथांच्या मुखातील शब्द तथास्तु. देवाला आशीर्वाद दिला म्हणजे तो सत्य धोरण आहे हे त्या भस्मासुराला समजलं नाही. पण याची प्रचिती घेण्यासाठी त्यानं भोलेनाथांनाच विनंती केली, देवा हे जे तुम्ही वरदान दिला याची मला प्रचिती घ्यायची आहे. खरंच मी जिथं हात ठेवतोय त्याचा भस्म होतोय की नाही. म्हणून देवानी म्हटलंय सांग आम्ही तुझ्यासाठी काय करावं. त्या वेळेला काय करावं? ज्यानं वरदान दिलंय त्याच्याच मस्तकी हात ठेवण्यासाठी राहू लागला. भोलेनाथ त्यांना माहिती आहे आपण वरदान दिलंय म्हणजे ते सत्य होणार आहे. जर का भस्मासुरावर भोलेनाथांच्या मस्तकावर हात ठेवला असता क्षणार्धात भस्म झाला असता. कारण ती देववाणी होती. याच भीतीनं भोलेनाथ सैरा वैरा पळू लागले. सैरा वैरा पळू लागले. विश्व भ्रमण करू लागले. देवदेवता विचारमय झाले. जर का भस्मासुराचं इच्छी साध्य झालं असते तर या विश्वात लई कटी देवता संकटात येणार आहे. आणि देवर्षींच्या युक्तीप्रमाणे वैकुंठीचा नारायण महाविष्णूनं मोहिनी रूप धारण केलं. ते मोहिनी रूप धारण करून भस्मासुराला मोहित केलं. स्वतःच्या प्रेमाची भुरळ पाडली. नृत्यातंग भस्मासुराला केलं. आणि ते नृत्य करता करता मोहिनी रूपी विष्णूनं स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला. आणि भस्मासुरालाही तेच केलं. त्याचं प्रतिकरण करता करता आपल्या मस्तकावर हात ठेवला आणि भस्म झाला. मला सांग त्याला जर तेवढी अक्कल असती आपल्या वरदानाची प्रचिती असती तर स्त्रीच्या मोहातही पडला नसता आणि जो वरदान करताय त्याच्या मागही लागला नसता. म्हणून तुम्हाला म्हणतोय वरदान घेऊन सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा घेता येत नाही. भस्मासुराची गोष्ट छान सांगितली. याला गोष्ट म्हणत नाही याला मागील इतिहास म्हणतात आणि तो प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. परत तुझ्या मताचा इतिहास तू तुझ्या शब्दात स्पष्ट करून सांगितलं. भस्मासुराला भस्म केला. मग प्रल्हाद पुत्र विरोचन हरिणी व्रत करत होता. तो वैकुंठीच्या नारायणाचं व्रत करत होता. ती देवभक्तीत होती. मग या देवभक्तीत देवतांनी प्रथा का निर्माण केला? याला एक कारण आहे. यापूर्वीच आम्ही आपल्याला स्पष्ट केले भक्त भक्ती करत असताना आम्ही सहजासहजी आशीर्वाद देऊ शकत नाही किंवा दर्शनही देऊ शकत नाही. कारण त्या मेधा मर्यादा प्रत्येक देवतेला घातलेल्या आहेत. भक्ताला कसोटीच्या उंच कड्यावर चढवावं. त्याच्या भक्तीतही खंड पाडून पाहावा. तो जर का त्या भक्तीपासून वंचित राहत असेल तर तो भक्त श्रेष्ठ नाही. पण अशाही परिस्थितीत तर जो भक्त श्रेष्ठ का ठरतो तो आपल्या भक्तीत लीन असतो. आणि तेच त्यांच्या जीवनात घडलं. म्हणून अखेर त्यांचंही जीवन सुखमय झालं हेही विसरू नको. त्यांचं जीवन सुखकर झालं तुमच्या मतानं. पण ते सुखकर होत असताना तुमच्या देवतांचे अब्रूचे धिंडाणे वेचीवर टांगण्यात आले हे सुद्धा विसरू नका. हे प्रत्येकाच्या जीवनात जसं विधिलेलं आहे त्याप्रमाणे घडत राहणार आहे.
इंद्राने त्याचं स्वर्ग आसन हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं सुद्धा आपली जागा स्थिर ठेवली. पण मरून मोकळे झाले ते तुझे पूर्वज मरून मोकळे. इंद्रांचा देवांचा सांगशील तर ऐकून घेईन. त्या देवराज इंद्राचं नाव सुद्धा घेऊ नको. तो तुझ्यासाठी वाईट तो असेल. त्याच्यासारखा देवता चोर दुसरा कोणी नाही. चोर चोर कसा काय? चोर कसा काय? देवराज इंद्र आसनावर बसल्यापासून कुणाचं भलं केलं ते तरी सांग. कुणाचं वाईट केलं ते तू मला सांग. नमुची दैत्याला वरदान दिला. ना आर्द्रापासून, ना शुष्कापासून, ना ओल्या शस्त्रापासून, ना सुक्या शस्त्रापासून तुला कुणापासूनही मरण येणार नाही. त्या देवराज इंद्रानं काय केलं? काय केलं? तो समुद्राचा भेस घेतला, भेस. आणि त्या भेसानं केवळ नमुची दैत्याला ठार मारलं. एवढा कपट करणारा तो देवराज इंद्र. याला कपड म्हणत नाही. हा? याला कपड म्हणत नाही. मग जन्म आहे तिथं मृत्यू आहे. हा. जिथं अधर्म आहे तिथं धर्म आहे. हे पहिल्यांदा लक्षात ठेव. आणि देवराज इंद्रानं केलं हे देव कार्य केलं आणि देवतांचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलं. माते देवराज इंद्राचा मुद्दा तुझ्या मुखातून बाहेर पडला म्हणून सांगतो. नक्की. हे देव कार्यासाठी केलं असं तुझं मत हा होय ना? नक्कीच. मग गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्याकडे कोणतं देव कार्य करण्यासाठी गेला होता? नक्कीच. याच्यातूनही त्याची निर्दोष सुटका झाली. हे करून सुद्धा आज तो स्वतःच्या पदावर स्थिर आहे. ज्यानं ते केलंय कर्म त्याचे भोग सुद्धा त्यानं भोगलेले आहेत. आणि एवढं असून सुद्धा देवराज इंद्र अद्यापही साऱ्या देवतांना मार्गदर्शक आहे. अर्थात या देवता तोही तेवढा श्रेष्ठ आहे. देवता श्रेष्ठ फक्त शतयज्ञ त्याच्याकडून घडले. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही चार युग. ही चार युग म्हणजे एक चतुर्युग. अशी एकांतर चतुर्युगात झाल्यानंतर एक मनवंतर पूर्ण होतं. बरोबर. आणि या एका मनवंतराचा राजा हा देवराज इंद्र. त्याच्याकडून पुण्य होऊ दे त्यापेक्षा पापाचरण होऊ दे. विश्व कार्य एक मनवंतर पूर्ण होईपर्यंत त्याची जागा कुणी बदलू शकत नाही. बरोबर आहे. पण तो जे काही करतोय ते विश्व कार्यासाठीच करतोय. मी तर या असं विश्वाचा समतोल राखावा. हे विश्व सुरळीत चालावं यासाठी देव कार्यात तो हातभार आहे. आणि देवता अगदी त्या हातभारात अधर्माच्या ठिकाणी धर्म निर्माण करण्यासाठी आम्ही प्रस्थापित आहोत. मी तर असं म्हणतोय देवराज इंद्राकडून एवढे आपल्या घरून सुद्धा जर का त्याला पाठीची दरकार घालत असाल तर या देवतत्वाचं अस्तित्व मिटविल्याशिवाय